मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, कालचा ब्लॉग मी कंटिन्यू केला कारण रोजच्या रोज मी टाकते. 5 मिनिटाचा असो, 4 मिनिटाचा असो, 6 मिनिटाचा असो, मी टाकते. बरं, याच्यात ॲड वगैरे करत नाही मी आता, म्हणून मी कालचा ब्लॉग तिथंच एंड केला. आणि आता मस्त चहा ठेवला आहे, दूध टाकते चहामध्ये. देवपूजा झाली आहे, 9:15 वाजले. दोघं पण उठलेत. गौरांशला होता रात्री ताप, पण आज पेपर आहे त्याचा. टी व्ही बघत बसला आहे, काय म्हणू. त्यानंतर थोडा वेळ नंतर घेते त्याची रिव्हिजन आणि बघू, त्याला बरं वाटलं तर नेते शाळेत, नाही तर मग पेपर वगैरे लिहून परत मग घरी घेऊन येईल, असं काहीतरी करेल. आता पहिले चहा ठेवला, त्याच्यात दूध टाकते मस्तपैकी. अच्छी हो, अच्छी. चला, काडीची कोलंबी टाकले मस्तपैकी. बघा, हे तेल तेल ना मला असं आवडतं आणि एवढी भारी लागते ना, लई भारी लागते अशी. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता 2 मिनिटं ठेवते आणि मग पाहते. तर त्या दिवशीचं चिंबोरीचं आहे, ते हेच वाढवायचं आहे, एक संपलं पाहिजे. तर भात झालेला आहे, हे तुला खाऊ ठेवलं आहे. पटापट जाऊन का पाणी पिऊन लवकर. तू झाडू आण जा बाबा, तू झाडू आण जा, झाडू आण, झाडू झाडू घेऊन ये. हे गप्रा येते कुठे येते, हे काय सगळं लावतंय का चादरीला. कोण घडी करतंय, मी केल्याशिवाय कोण करत नाही. घेतलंय ना मी सगळं. त्याला चाललो डॉक्टरकडं. जेवलं वगैरे, भूक लागलेली, त्याला भरवलं थोडंसं, दोघांना भरवून घेतलं. मी जेवलं, थोडी साफसफाई करून घेतली, एका कपाटावरचं घाण सगळी काढली. त्याला डॉक्टरकडे जरा ब्लड टेस्ट करायला नका. ऊन बघ केवढं पडलंय लय. आणि पेपर आता उद्या टीचरला सांगितलं. शिकून कोणाचं हां, कोणाचं नाही, काय बोलतील त्याचा पत्ता नाही. मी तुझं कोणावर हात ठेव, कोणावर हात ठेव. आम्ही गेलेलो दुपारी, पण डॉक्टर गेली. आता संध्याकाळी परत जायला लागेल. आता ताप आहे, कारण सकाळी औषध दिलं. अरे खोकताना तोंडावर हात ठेव. अरे नको, घे चल औषध. तुला शाळेत जायचं नाही, उलटी करून दे. उठ, जा मग करून ये, जा. थांब पडेल, जा लवकर. ते अंग गरम असतं फिरायला, ते हेच होतं नुकती कसं भोकत नसतं. दादाला काय झालं, दादाला काय झालं, काय झालं दादाला. तू झाला ना, तू झाला ना नीतू दादाला. त्याला औषध देते. 4:30 वाजायला आले. अवतार बघा माझं. इथं जरा केस वगैरे नीट करते. थांबा, भाजी घेतली तर चालले घरी. आमचा गणपती बाप्पा इथं दिलेला आहे बनवायला, बघूया. चला ना, बघू कुठे कुठे ओळख जा आपला गणपती. हे बघ कसं मस्त दिसते.
गणपती बाप्पा बघायला आले. हे लालबागचा राजासारखं आहे ना. कुठं आहे? गौरांशला ओळखू दे. गौरांशला मस्त आहे बघा. कुठं आहे रे? हां ते बघा ना शिंपल्यातला केवढं भारी वाटतंय ना रे गौरांश. हां पहिला आमचा असा होता असं सांगितलेला. त्याला पप्पानी बदलला. आहे का? ते नागाला ते एक राहिलंय तेवढंच आहे. एकाच नागाला लावली सगळं सगळं बाकी आपलं काय वाटत नाही चेंज म्हणून काय. थोडंसं डायमंड बिमंड नको का लावायला? तेवढं लाव काय लावलं ते लावलं पण मग चोच नक्की लाव. ओके चोच लाव. अरे इथं डायमंड बिमंड लावायला सांगा ना जरा. तसे बाबा येतील बघायला. हां चला मंडळी, तर आता दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आज मी ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. तर आता गौरांशला नाश्त्याला बनवते मी आपली काय बोलते नाही डब्याला भेंड्याची कुरकुरीत भाजी. तर मी ते दाखवलेले आहे. चण्याचं पीठ वगैरे टाकून मस्त होते आणि चिकटत पण नाही. डब्याला गौरांश खातो छानपैकी. आणि कसं दीपालीने भाजी टाकलेली फ्लावरची. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व, गुड आफ्टरनून, कशात सर्व मस्त. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालचा ब्लॉग मी आज काय बोलतात त्याला कंटिन्यू केला आहे. कालचा ब्लॉग एवढा काही मोठा नव्हता झाला, जेमतेम 4 मिनटाचा झालेला. आज पण काय होईल काय माहिती नाही. रुटीन काय मला जास्त म्हणजे रोज थोडंफार तेच असते, त्याच्यामुळे मला काय दाखवायला भेटत नाही. आणि हे पण गेलेत आमच्या आता 2 दिवस फार्म हाऊसला. म्हणजे आमच्या नाही दादांसोबत गेलेत, म्हणजे चिकन लेग पीसवाले दादा त्यांच्यासोबत. आता जेवणाचं झालं म्हणजे प्रत्येकीने एक केले. आईंनी वाळाचे आमटी टाकले, परत मी भात टाकला, दीपालीने भाजी बनवली. याच्यासाठी डब्याला मी भेंड्याची भाजी थोडीशी बनवली, चपाती भाजी दिली याला. आता याला शाळेत सोडून येते. अख्खा दिवस शाळा असल्यामुळं ना बरं वाटतं जरा घरात शांतता. आता आज बघूया किती मिनटाचा काय ब्लॉग येईल तो मी शेअर करेलच. आता नित्यांश पण उठला, तो बसला आहे आता. त्याचा खाऊ ठेवून आता मी चालली. चलो, एकदम मोठी कारवाई आहे BMC वाल्यांची. जरा जरी पायरी आली ना तरी तोडून टाकतात. ए तू कसा नाचतो बघू. सुपलीसाठी काय चाललंय? तू नाच, कसा नाचते बघू रे तू. तू कसा नाचते बघू, कसा डिंगी चल. हा ये नको. चला जेवायला बसले मी आता. मस्त भूक लागली मला. नीतू नको, पापड नाही घ्यायला, पापड पाहिजे. नो 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 नको. मंडळी 4:30 वाजले आणि आज मला जायचं आहे गौरांशला स्कूलमधून आणायला. तर मग थोड्या लवकरच मी चपात्या करायला घेणार आहे, कारण मग येता 6 वाजतात. परत याला भरवायचं असतंय, मग झोपवायचं असतंय, मग ते मला नको आहे. म्हणून मग जर लवकरच मी नित्तू आज लवकरच उठलाय, झोपला नाही नीट. पण आता मी चपात्या लवकरच बनवून घेते. चहा पण ठेवते एका साईडला आणि चपाती बनवते. चपाती व्लॉगच करायला होत नाही. आता का आली तू? काय मॅगी खाल्ली? आजारी आहे तरी मॅगी खाल्ली. उलटी येते रोज रोज. काय नाही, गोळी दिली ना त्याला ना उलटी रोज आली ना
उलटी आली आणि जास्त ताप आला ना की ना त्याला घरी वाट घरी पाठवा. कशाला आम्हाला येड लावायला. काय नाही येत आता उलटी बिलटी. आता झाला. आता औषध प्यायचं संध्याकाळ. चला जावा ट्युशनला. 2 दिवस सुट्टी झाली. ट्युशनला सोडून मला नित्यांशला झोपवायचं आहे. बेडवर बेडशीट टाकायची मला अजून. चल कोण आलं असेल, लाईट लागले. तर किती दिवसातून मी मशीनवर बसलेली, म्हणजे काहीतरी कपडे वगैरे ठेवायला, काहीतरी कपडे म्हणजे आईंच्या साडीला फॉल बसवायला बसलेली. कारण मला बसायलाच म्हणजे टाईमच भेटत नाही. काय माहिती, कामच कामं असतं संध्याकाळचे. नाही तर पहिल्यानं मला 7 वाजता किंवा 6 वाजता बसायला भेटायचं. आता ते भेटतच नाही मला असं बसायला. मग आईंच्या साडीला फॉल वगैरे बसवले. त्याच्यानंतर मॅक्सीसुद्धा बसवून घेतली. तसं करता करता बसवले एकदाची. आणि माझे तर एकदा बसली ना की काय नाही वाटत. मग शिवायचं वाटतं. आणि जरा मशीन जरा हळूहळू चालत होते म्हणून तेलसुद्धा टाकला. आणि जो आपला काय बोलतात त्याला, हे आहे ना, काय बोलतात, पट्टा, त्याला पण जरासा एक चिंधीने बांधलं. मग बरोबर फास्ट चालायला लागली. आणि स्वतःचे कपडे किंवा आपल्याकडं मशीन असली ना की खूप मस्त असते. म्हणजे एवढं खर्च वाचतो ना. ब्लाउजांची शिलाई तर एवढी झाली, बापरे, खूप सारी शिलाई झाली. तर तेवढी वाचली. आणि माझी साडीची पिन पडलेली, तर ती उचलून पेड्या लावली. पटापट साडीला फॉलो केली, बिडिंग केली. नित्यांशला झोपवलेला आणि बोललो आईंना पाहिजे होती साडी फॉल बिडिंग करून. मी बोललो कशाला बाहेर द्यायची, मीच बसवून देईन ना. तर टाईमच नव्हता भेटत. बेडशीट टाकायची ठेवली आणि पहिला बोललो साडीची फॉल बसवते. मग नंतर मला टाईम भेटेल नाही भेटेल म्हणून ते करून घेतलं फटाफट. मला ना नुसती बुट्टं घालायची असतात तेव्हा. हां घालते. अशी देतो, घाल सांगतो. काय करू अय्यो. नुसती आम्हाला बुट्टं घालायचे. दे बस खाली बस घालते. जेवायला बसले मी. बस खाली बस घालते. हां बिलकुल धीर थांब नाही. घाल लवकर घालते. दे पाय दे. घालेपर्यंत जेवून नसतं दिले मला त्यांनी. कुठं चालला बुटं घालून बाबू? कुठं चालला तू? घातली त्याला बुटं घातली. थोडी करून झाले कामं. तरी बाकीच आहे. 9:30 वाजले. मी तूच खावं ठेवले आमच्या. आणि त्याला ट्युशनवरून घेऊन आले. आईचा फोन आलेला, गौराजला ताप आलेला का नाही म्हणून विचारायला. तर मग ती अशी बोललो, थोडं जास्त पण नाही. आणि आत्ता मी बेडशीट चेंज केले बघा. मला ना जरा रूमला मेकओव्हर थोडासा तरी करायचं आहे. एवढं म्हणजे आता काय करू, मला काही एवढं करता नाही येत, पण थोडंसं मला करायचं आहे मेकओव्हर. भिंती आमच्या रूमच्या कशा आहेत, जरा जुन्या टाईपच्या, किंवा ते सारखं पडत राहतं ना का इकडची भिंत, ती तुवाली अशी आहे. तर तिला बघूया. यांनी असावाला हे लावलं ना, मी काय बोलतात त्याला, वॉलपेपरसारखं, तर ते आणलं आहे. पण मला दुसरा पाहिजे. तर 2-3 दिवसात मी जाईल. म्हणजे गणपतीच्या अगोदर मला करायचं आहे. इकडं वगैरे अशी वेगळं लावते मी. आणि पूर्ण दाखवीन तुम्हाला. मेकओव्हर करायचा विचार चालला आहे माझ्या डोक्यात. तर कसं करायचं आहे ते बघू थोडंफार. कारण हे सगळं आता बोरिंग वाटायला लागले मला. रूम एकदम बोरिंग वाटायला लागलं आहे. तरी म्हणजे थोडं होई का नाही मी करते. आता जुने जे माझे व्ह्यूअर्स असतील किंवा जुने ब्लॉग बघतात ना माझे, त्यात बघितलं असेल सगळ्यांनी की मी थोडं करते. आता वरती पण असंच होतं. मी कलर मारायला घेतला. हे आमचे तेवढे इंटरेस्टेड नसतात ह्याच्यात, त्याच्यामुळं त्यांचं काही हेच नाही. कलर पण मी सांगितलं तेव्हा मीच मारून घेतला. थोडाफार त्यांनी मारला. असं सगळं आहे. परत हे खाली पण कार्पेट टाकायचं. आता कार्पेट पण मला दुसरा न्यायचा, एकदम असं खराब झाला आहे हा. आणि त्याच्यात कसं आहे ना, असं खाली असल्यावर पूर्ण टाकायला काही नाही कार्पेट. वस्तू असल्यावर टाकायला खूप म्हणजे खराब होते. हाच कपाट आणलेला आम्ही तेव्हा लावायला एकदम हालत खराब झालेली.
तर आता जरा बेडशीट वगैरे टाकले तर जरा बरं वाटतंय. कपडे टाकले ते सुकायला. आणि हा पण आलाय. याने तर मग अशी गौरण जेवतोय आणि पाणी दिलेले मी ताटामध्ये ग्लास भरलेला आणि तोच ओतून टाकला त्याच्या ह्याच्यात. गाडी चालवतोय. कुठं पोचला? गाडी चालवतोय. कुठं पोचला तू? पिक पिक बुम 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 बुम. हे म्हणजे एकदम आमचं नौटंकी मास्टर आहे. आता झाड वगैरे मारते. याचा अंथरून टाकते. आता जस्ट आत्ताशी मी बदलली बेडशीट आणि बेडशीट टाकल्या. तर याचा खेळ चालू होता म्हणून उशीला कवर नाही घातली. आता गौरांचं अंथरून वगैरे टाकून घेते. फटाफट हळूहळू नाही फटाफट कामं करून घेते. कसे 10-10:30 वाजतात ना माहिती नाही पडत. मी एखाद्या वेळी पूर्ण ब्लॉग शेअर करेन म्हणजे माझ्या संध्याकाळच्या रुटीनचं तुम्ही बघाच. एक दिवशी मी करेलच. चला आता हे उरकून घेते. नमस्कार कर. नमस्कार बाबू. नमस्कार कर. हे काय मारते मारते मारते. हा मार मार. बोल लाईक करा लाईक करा. हे तू असं कर. म्हातारा बघा तो चाललं. चला